शालेय ड्रेसेसचे माहेरघर महावीर ड्रेसेस। सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध। शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंटचा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध। शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल। छत्रपती शिवाजी मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा। जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज, पळसखेड भट, रायपूर, म्हसला खुर्द। नर्सरी ते 12वी कला, वाणिज्य, विज्ञान, क्रॉप सायन्स, अबॅकस, नीट, जेईई क्लास प्रवेश देणे सुरू। आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क 9673862687 7498712198। केंद्रीय मंत्री नामदार जाधवांनी नुकसानग्रस्त गावांची केली पाहणी। देऊळगाव घुबे येथील मृतक सईच्या कुटुंबांना दिला 4 लाखांचा धनादेश। 12 जूनच्या सायंकाळी चिखली तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला होता। वादळी पावसामुळे गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी काल 15 जूनला नागरी सत्कार बाजूला ठेवून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि मृतक सईच्या घरी सांत्वनपर भेट देऊन तिच्या परिवाराला शासनातर्फे 4 लाख रुपयांचा सानुग्रह अनुदानाचा धनादेशही दिला। 3 दिवसांआधी 12 जूनच्या सायंकाळी चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे वादळाने थैमान घातले होते। या वादळी पावसामुळे परिसरामध्ये नागरिकांच्या घरावरची टीन पत्रेही उडून गेली। शेतमालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। यामध्ये सई साखरे नावाची 6 महिन्यांची चिमुकली टीन पत्र्याच्या छताला बांधलेल्या झोक्यासह उडून गेली होती। त्या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला होता। नामदार जाधवांनी यावेळी देऊळगाव घुबे गावात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली। नारायण करवंडे यांच्याही घरी भेट देऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। त्यानंतर चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथील शेतकरी रामेश्वर पडघान आणि त्यांचा मुलगा वैभव यांचा विजेचा करंट लागल्याने मृत्यू झाला होता। या कुटुंबियांच्या घरी केंद्रीय मंत्र्यांनी सांत्वनपर भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। केंद्र आणि राज्य सरकार आपल्या सोबत आहे। नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळेल असा शब्द यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिला। यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते।